एक आत्मविश्वास आला असेल. बरोबर आलाय. 100% आपली केळी उचलते वगैरे. हा 100% उचलते. तुम्ही जे अगदी बघा, आपण इथं उभं राहण्यामागचा तोच उद्देश आहे की आपल्या शेतकरी मित्रांना ती दिशा द्यायची, ती दशा चालली, त्या दशेतनं आपल्याला बाहेर काढायची. कोणती दशा चालली? कष्ट खर्च करून वेळ जाऊन पिका ज्या वेळेस आपल्याला वयानुसार उचलत नाही त्यावेळेस जी दशा होती त्या दशेतनं बाहेर काढण्यासाठी वापरा बायोरेनिकने खूप मोठा निर्णय घेतलाय. फक्त ती वापरा बायोरेनिकला आपल्याला स्वीकारायचं, ड्रिप वॉटर स्प्रे जे काय प्लॉटनुसार असेल, आमचे सगळे मार्गदर्शक तुमच्या बांधावरती व्हिजिट चार्ज न घेता येऊन मार्गदर्शन देतात. तर मला वाटतंय तुम्ही स्वीकारायला काय हरकत नाही. आणि आम्ही सर्वजण जी काय आहेत इथं उभं राहून जी व्हिडिओ काढण्याचा आमचा प्रयत्न आहे तो फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचं हित त्या पिकाच्या उत्पादनात गुंतलेला आहे ते स्पष्ट करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. उद्देश खूप मोठा आहे की आपल्याला आपल्या पूर्ण भारत देशाला आपल्याला ह्या वापरा बायोरेनिकच्या माध्यमातून एक न्याय द्यायचा आहे. कोणता न्याय द्यायचा आहे की आज बघितलं तर कॅन्सर ट्रेन चालू झालेली आहे. इथपर्यंत बऱ्याच गावात बरेच मंडळी कॅन्सर ग्रस्त आहेत. आणि आज आपण जर बारीक जर अभ्यास केला तर आपण जेवढं काय कमवतोय भविष्यात जर आपल्याला दवाखान्याच घालायची बारी येत असेल आणि आपल्याला त्याच्यापासून जर वंचित राहायचं असेल तर मला वाटतंय वापरा बायोरेनिकला आपल्या या पद्धतीत प्रत्येक शेतकऱ्यांनी जर स्वीकारून घेतलं तर येणाऱ्या दिवसात जी शेतीला बिस्लरीचं पाणी द्यायची बारी येईल तर त्याच्यापासून आपण वंचित राहू. कारण आज आपण सगळी मंडळी बिस्लरीचं पाणी, ॲक्वाचं पाणी पितोय, अगदी फिल्टर पाणी पितोय. तर शेतीला बिस्लरीचं पाणी जर आपल्या जाऊ नये आणि आपली शेती सुअवस्थेत राहावी असं जर वाटत असेल तर ही व्हिडिओ पाहता पाहता तुम्ही हे व्हिडिओ तुमच्या स्टेटसला ठेवा, तुम्ही तुमच्या फेसबुकच्या पर्सनल अकाउंटला ठेवा, तुमच्या जे काय मोबाईलमध्ये व्हॉट्सअप ग्रुप असतील त्या ग्रुपवरती शेअर करा. कारण का तर एवढ्या परिस्थितीमध्ये आम्ही इथं येतो, पाठीमागून आभाळ उतरलेला आहे की असं जरी सगळं दिसतंय, सगळे आमची तारांबळ होणार आहे आम्हाला कळतंय, तरी पण व्हिडिओ चालू आहे. सत्यमेव जयते आणि त्यालाच जय द्यायचा आहे. दामानी होईल पण शेतकऱ्याचा जयच करायचा आहे आपल्याला. बरोबर. तर व्हिडिओ पाहता पाहता तुम्ही एकच करा की तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे काय ग्रुप आहेत त्याला शेअर करा